हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर तुमचं स्वागत आहे. आणि बाबू बाबू गाईज, आमचा बाबू काय खाते? काय आहे ते? काय आहे? आणि काकी ब्लॉग बघतो ब्लॉग. आणि ताई आंघोळ झाले बाई ताईची आज गाईज. हा काय बघा, आज 1:30 वाजले. 1:30 माझी कवर झाले. इथं बघा ना काय झालंय, काय माहिती काय झालं. बाबू हेल्मेट फोडशील काय? बाग बाग दे माझ्याकडे दे. गाईस बघा हेल्मेट ओढतं. अरे बाबांचा हेल्मेट फोडशील ना तू, नको ना. दे तो, दे ना. गाईस बघा काय चाललं. बाय बाय कर ना. ओय गाईस खेळण्यान गुमतलाय. शिट. गेला आमच्याकडे नाहीये लाईट. आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो, लवकर थांबा. पप्पाला पाठवतो, पप्पाला. ओय ओय गाईज, आता हे थंबनेलला फोटो डायरेक्ट. आणि पप्पालाच पाठवतो. पप्पा घरीच येतात, आता बघतील मस्त. बाबू तर झोपला असेल. आणि आमच्याकडे लाईट नाही. वा मोठे, मी लाईटीचं काय करायचं? लाईटीचा काय नाही करू शकत. त्या लाईटीचा दिवसभर जाते. 5 मिनिटाला जाते. रात्री असा जाऊ नये माझ्या म्हणणं. मला आमचा ते जाऊ दे, थांबा गाईज. बट मी काय करतोय? काय नाही गाईज, खिचडी भात. थांबा गाईज, इकडे आज स्पेशल मेन्यू पुलाव आहे. खिचडी भात बोलते. आता कसं आमचं पुलाव असा तो डायरेक्ट आला नाही, पण खिचडी भातच ठेव एक प्रकारचा. पण आता पुलाव टाईप. ओके, कसं आहे? मस्त. वास घे छान वास येते काही. भारीच पण झालं. आणि मी जेवलो. आणि आज काय आहे, आपल्या गावातले लोकांचं या आहे ना आज काय दिंडीचा काय होता? हा जेवण होतं. जेवण म्हणजे नाश्ताच होता, भाकरी. आणि आमच्या गावातल्या लोकांनी दिल्या. ती क्लिप टाकायची आहे ह्याच्या ब्लॉग मध्ये. आणले का कोणी करू? पाठवायला पाहिजे ना म्हणा. सगळं आईला सांग, त्याच्या पप्पाला असं. सांगतो भेटलं. आणि गाईज उद्या आम्ही जर गेलो तर जाऊ नक्कीच. मोठं बाप्पा पाठवले तर गाईज हे बघा, त्याचा पट्टा का असा बाहेर टाकलाय. तर गाईज आमच्याकडे लाईट नाही. ती 5-5 मिनिटाला जाते. काय करायचं मला समजत नाही. लाईट वाल्यावर जरा लाईट 5-6 दिवस घालून टाका. 5-7 दिवस येऊ नाही लाईट. बघा 2 वाजले. आणि इथे पाहुणे मंडळी जेवायला बसलेत. मी जेवलो यार मग. आणि तिकडे आमचा चारली भाई काय होतंय, खूप वारा सुटलाय. अरे पण लाईट ये ना. काय बघा असं वाटतं.
छान वाटतं. अच्छा वार काय आहे? वार काय काय आज मंगळवार आहे म्हणून लाईट गेले मला असं वाटतं. काय माहिती कवा कंटाळा आला अक्षरशः. गाईज बाबू आता तयारी करून रेडी झालाय. एवढा तेल लावलाय गाईज. बाबू गाईज इकडे बघा काय. बाबू बाबू हाय हाय कर. गाईज आमची टीव्ही जिथे लागत नाही बघा काय यार. बाबू ओय हे बघा चार्ली चालला फिरायला. हरवला कुत्रा. बाहेर चालला आता. हा असती स्कूटी घेऊन काय माहिती. आता इव्हिनिंग झाले. किती वाजले? मला कंटाळा आला. कधी नाही 7:30 वाजलं असतील जास्त. कंटाळा आला. काय करायचं? काहीतरी इंटरेस्टिंग करू असं सांगा ना गाईज आम्हाला. कमेंट करा ना काय करू आम्ही. तुम्हाला अक्षरशः मला कंटाळा आला. आज काहीतरी टाकतो इंस्टाला स्टोरी. लक्ष नाही आला तर टाकणार होतो पण टाकतो आता. चला भेटूया नंतर. फोटो बघा जोच लावलाय ना त्या स्टुडिओवर. यो हे बघा बाबू पण अभ्यास करतो आमचा. बाबू गाईज मी आमच्या दादाचा मोबाईल लपून ठेवला. का आता तो मला काहीही बोलतोय त्याच्यामुळं. आता तो बाहेर आला की त्याला समजा त्याचा मोबाईल लपून ठेवला आहे. कारण तो आता दुसरा फोन बघतोय. का त्याचा जरा रिवेंज घेऊया. लय बोलतो. बघू आता जेव्हा येईल ना असं गोंगाळ भरायला तुम्हाला मी दाखवून मोबाईल कुठं लपवला. आणि त्याशी सॉरी बोलून घेऊ आपण. पाया बिया पडून घेऊ. राडा काय बोला? काय केला मला काय माहिती. सॉरी बोल जवळ भेटल. पाय पड माझ्या पाया पड जवळ भेटल. नाही भेटणार. काय पाहिजे? काय पाहिजे? फोन उठ आणि सॉरी बोल. मी काय सॉरी बोलू तुला? मग फोन का देऊ मी पण? मम्मी माझा फोन द्यायला सांगितला. मला सॉरी बोल. मी का तुला सॉरी बोलू? मी पण का फोन देऊ? माझा फोन आहे. गाईज जोपर्यंत सॉरी नाही तोपर्यंत फोन नाही. मी बाकी चाललो. मला काम आहे. बाय. गाईज फोन देतो मी. लरली हो पप्पाला रे बिप्पाला नाव सांगेल विचार. चला गाईज मला जावंच आहे. सॉरी बोल नाही तर बघ. सॉरी बोल लवकर बोल नाही तेव्हा असं पेगेल. सॉरी दे. सॉरी शिस्तील. सॉरी दे. परत काय बोलणार नाही. नाही बोलणार दे. तर गाईज मी इन्स्टाला टाकलेला पण इथं लावेन मी आता. हे क्वेश्चन आलं आपण करू दे काय विषय नाही. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज. गुड नाईट. टेक केअर अँड स्वीट ड्रीम्स. बाय.